एकंदरीत आत्ताचं जे लाईफस्टाईल आपण बघतोय, अगदी लहान मुलांना सुद्धा स्ट्रेस येतो. म्हणजे शाळेतल्या मुलांना सुद्धा स्ट्रेस येतो, 9वी-10वीच्या मुलांना स्ट्रेस येतो आणि या लेव्हलचा येतो, की ते टोकाचं पाऊल उचलतात, हो, हो. स्वतःला संपवतात. तर एकंदरीत हे कशामुळे होत चाललंय आणि खरोखर स्ट्रेस म्हणजे एक्झॅक्टली काय? प्रश्न खूप छान आहे. मला तुझी ओळख करून देण्याचं आवडलं आणि तू म्हणालीस 2-3 शब्द मला आवडले, की आपण ऑटो पायलटवरती आहोत. ऑटोमॅटिक सगळं वरती रोबोटिक आहे सगळं. कारण इतकं सगळं प्रोग्राम झालेलं आहे आपलं. कधी उठायचं, कधी काय करायचं, केव्हा करायचं. इतकंच काय आपलं लाईफ हॅज बिकम अ रोबोटिक स्टोरी. म्हणजे काय होतं, की आपण त्या एका असेंब्ली लाईनवर आहोत आणि त्याच्यावरनं सरकत-सरकत पुढे चाललेलो आहोत, की मी कोण आहे, काय आहे, मला काय एक्झॅक्टली काय करायचं आहे, कळतच नाही. कशाकरता मी शिकतो, का नोकरी करतो, मी का मैत्री करतो, मी का डेटिंग करतो, हे प्रश्न आपल्याला येत नाही. सगळे करतात म्हणून हां. आणि तुम्ही करतो म्हणून तू करतोस म्हणून बाकीचे लोक करत असतात. तर खरं हे आपण असं अविचार नाही, पण विचार न करता आपण जगतो आहोत. आणि जो उत्साह आहे, की ऑफिसात जाऊन मला आज काम करायचं आहे, मला काहीतरी छान अचीव्ह करायचं आहे आणि मला समाधान मिळणार आहे. हां. आणि घरी गेल्यानंतर परत बायको मुलांच्याबरोबर मस्ती करायची आहे. असं जर नसेल, तर मस्त आहे तो क्रायटेरिया, खरंच. की मला आय नीड टू लुक इन द मिरर अँड सी काय आहे. तर आपली ही सवय गेलेली आहे. आपण रोज घराबाहेर पडताना आरशात बघतो आणि सगळं ठाकठीक करतो. खूप लोक केस विंचरतात. मला विंचरण्याचा प्रश्न येत नाही. माझा थोडा वेळ वाचतो. पण त्या वेळेचा मी काय करतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हां. तर अशा रीतीचं आपलं आयुष्य झालेलं आहे आणि हे ना आपल्या नकळत, आपण नकळत जगतो. एवढं म्हणण्यापेक्षा ना हर्षाली आपण असं म्हटलं पाहिजे, नकळत आपण आपल्या भविष्यातल्या मानसिक अनारोग्याची, शारीरिक रोगांची आपण बीजपेरणी करत असतो. आपल्या लक्षात येत नाही. सुरुवात या वयामध्ये होत असते. 17, 18, 19, 25 पर्यंत सुरुवात होत असते आणि एक मानसिक असंतुलन निर्माण होतं आणि आपल्याला कसं जगायचं हे कळत नाही. आता कसं आहे, की खरं म्हणजे ही आपली एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपल्याला शाळेत शिकवलं होतं, की अमिबा एकपेशीय प्राणी. हं. आता अमिबाला ना डोकं, ना मेंदू, ना त्याला पंचेंद्रिय. पण त्याला समज असते. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, की अमिबा आपल्या भोवती एक असं छोटंसं स्पोअर तयार करून घेतो आणि अनुकूल परिस्थिती झाली, की ते फोडून बाहेर येतो आणि आपला उद्योग करतो. का एकाचे 2, दोनाचे 4 चालूच असतात त्याचे. म्हणजे अमिबाला म्हणजे जे प्राणी जिवंत आहेत, त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचं भान असतं. आणि ते आपल्या फेवरेबल आहे की नाही असा विचार करून त्याला ते सामना करत असतात. स्ट्रेसची सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे. कोणत्याही प्रकारचा बदल हा आपण कसा हँडल करतो हे खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण बदलावरतीच लक्ष केंद्रित करत असतो, की ही अशी परिस्थिती आहे म्हणून, त्याच्यामुळे, याच्यामुळे, हिच्यामुळे, असं झालं म्हणून तसं, तसं झालं म्हणून असं, असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात काय आहे, की आपण त्या बदलाला सामोरे कसे जातो? आणि आपण म्हणूया, की आपलं कोपिंग मेकॅनिझम काय असतं? कोणत्या प्रकारे आपण या गोष्टीचा सामना करतो, त्याच्यात सामावून जातो, की त्याच्यावर ओव्हरकम करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला चुकीच्या सवयी कशा लागतात, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते लहानपणापासून सुरू होतं. त्यामुळे कोपिंग मेकॅनिझम या गोष्टीला आपण सामना कसा करतो आणि सामना करण्यात आपण यशस्वी होतो का, याच्यावर सगळं अवलंबून आहे. कारण कसं आहे हर्षाली, की आपल्या बॉडीची जी सिस्टीम आहे ना, ती निसर्गाने अशी बनवलेली आहे, इतकी सुंदर बनवलेली आहे, की त्याच्यामध्ये आपोआप स्ट्रेसवरती मात करण्याची आपल्यात क्षमता असते. हं. अमिबामध्ये असते तर आपल्याला का असू नये, पण आपल्याला ते जमत नाही आहे. कारण आपल्याला त्याचं ट्रेनिंग नसतं, आपल्याला त्याचं भान नसतं आणि खूपदा आपण ते डिनाय करतो. म्हणजे हां, मला कसला लाईट स्ट्रेस, मी तर एकदम स्ट्राँग माइंडेड आहे. असं पुरुष म्हणतात. हं. बायका म्हणतात, "काय करणार? असणार ना, ते आपण घेऊनच जगलं पाहिजे." असं म्हणून नाईलाजाने त्याच्याकडे बघत असतात. दोन्ही मार्ग हे धोकादायक ठरतात. कारण दोन्ही मार्गामधनं कोपिंग होत नसतं आणि मग पुढच्या सगळ्या प्रश्नांना सुरुवात होते, की आरोग्याच्या प्रश्नांना सुरुवात होते, मानसिक प्रश्नांना होते, शारीरिक प्रश्नांना होते. आणि बरेच वेळा काय होतं, की आपल्याला वीक वाटलं, स्ट्रेसफुल वाटलं, की आपण काय करतो, मॉलमध्ये जातो, शॉपिंग करतो, काहीतरी आवडीचं खातो किंवा काय. पण हे सगळं टेम्पररी आहे. ते संपल्यानंतर परत रात्री झोपताना तेच विचार डोक्यात येतात. सो याच्यापासून जर प्रॅक्टिकल सोल्युशन काढायचं असेल, तर काय आहे?
आता हा प्रश्न विचारलास तर मला वाटतं की एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे. तो असा की आपल्याकडे कोपिंग मेकॅनिझम आत्ता मी म्हटलं तसं फिजिओलॉजिकल कोपिंग मेकॅनिझम आहे. म्हणजे आपल्याला जर मंदपणा वाटत असेल ना तर आपल्याला डोपामिन हवं असतं. म्हणजे आपल्याला जर एक एक्साइटमेंट येते. आणि ही एक्साइटमेंट आपल्याला कुठे मिळते तर सारख्या बदलामुळे मिळते. हां. म्हणून मॉलमध्ये गेलं, वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या, हे छान आहे, वा मस्त आहे, हे किती क्रिस्पी लागतंय, तुम्हाला जंक फूड पाहिजे कारण ते टेस्टी असतं, अजून पाहिजे असं म्हणत राहतो. त्याच्यामुळे काय होतं, डोपामिनचे आपल्याला सारखे शॉट्स मिळत राहतात आणि आपल्याला वाटतं की छान आहे. पण डोपामिन क्या करेगा बेचारा ना? त्याची ते संपतं म्हणतं की बाबा आता माझ्याकडे शिल्लक नाही. शिल्लक नाही म्हणजे आता मला काहीतरी रिझर्वमध्ये ठेवलं पाहिजे ना, तर तू डोपामिनचे असे स्पर्ट्स घेऊ नकोस. शांतपणे जगण्याचा प्रयत्न कर. हा अगदी साधा सरळ मार्ग असतो, पण हा ना लहान मुलांना कळत, ना मोठ्यांना कळत, ना तरुणांना कळत. त्यामुळे आपण त्याच्यात अडकले जातो. त्यामुळे खूप ओव्हर इटिंगचे प्रश्न आपल्याला दिसतात, स्ट्रेसचे. आणि कोणाला सांगितलं की तुझं वजन जास्त का आहे? तर मी तर तुला असं कधीच म्हणणार नाही. पण तर आणि मी म्हटलं की तुला ताण आहे. छे छे मला कसला ताण नाही. म्हणजे डिनायल. तर हे आपण टाळलं पाहिजे आणि मुक्त मनाने, मोकळ्या मनाने स्वीकारलं पाहिजे, की माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये मी काहीतरी बदल केला पाहिजे. माझ्या ज्या प्रकारे मी जीवन जगतो, माझा दृष्टिकोन आहे, ह्याच्यात बदल केला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे कोप करता आलं पाहिजे, चांगल्या प्रकारे सामना करता आला पाहिजे. अगदीच. आणि एकंदरीतच स्ट्रेस हा फक्त एकटा नसतो. आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो किंवा काय त्याचा नकळत आपल्या बॉडीवर सुद्धा इफेक्ट होत असतो. हे बरेच जणांना माहिती नाही. एवढे आजार, एवढ्या ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा जर तुम्ही हॅपी राहिला तर ऑलमोस्ट अर्धे आजार होऊच शकत नाहीत. मला पण असं वाटतं.